Okay, I think we are here. Is human being is am I audible? Hello? Yes, Yes, sir. Okay. Is human being is just the body or the coexistence of self and body? याचं आन्सर तुम्हाला शोधायचं आहे. मला वाटतं सगळ्यांचं आन्सर हे कोएक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड आय बॉडी असलं पाहिजे, कारण आपण आतापर्यंत तेच गोष्ट डिस्कस केलेली आहे. आर यू एबल टू सी डिस्टिंक्टली अँड सेपरेटली? आता तो स्वतःशी जे सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याच्यासाठी हे प्रश्न विचारलेले आहेत बघा. आर यू एबल टू सी म्हणजे तुम्ही बघू शकता का डिस्टिंक्टली अँड सेपरेटली बघू शकता का द सेल्फ अँड बॉडी? गेट इट? बघू शकता का म्हणजे ते फील करणं गरजेचं आहे. आय वेगळा आहे आणि बॉडी वेगळी आहे हे फील येणं गरजेचं आहे. नाहीतर असं एकाला असं वाटेल की बाबा आय बघू शकत नाही म्हणजे त्याचा आन्सर मी नो म्हणून विचारतो मी. इट्स नॉट लाईक दॅट. ओके. The need of a self and the need of a body. You please try to identify what are the need of a self and the need of a body. The fulfillment of a need of a self and the need of a body. Activity of self and activity of a body. The response of self and the response of a body. मला वाटतं ह्या दुसऱ्या प्रश्नाचं तुम्हाला आन्सर आपला जो काही पहिला टेबल आहे त्या टेबलमध्ये मी आय आणि बॉडी सेपरेटली डिस्कस केलेलं आहे. त्या टेबलवरून सगळे याचे आन्सर्स मिळून जातील. And the third one is that, am I going by assuming or by knowing? म्हणजे मी माझी डिसिजन असेल, माझी ॲक्टिव्हिटी असेल, माझा रिस्पॉन्स असेल, हे फक्त अज्युम करून पुढं जातोय का त्याला माहीत असल्याशिवाय पुढं जात नाही, हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे मला वाटतं मी तुम्हाला आत्ताच एक स्मॉल ॲक्टिव्हिटी दिली होती की तुम्हाला आलेला प्रॉब्लेम, तुमच्या जीवनामध्ये आलेला प्रॉब्लेम तुम्ही स्वतः थोडंसं आयडेंटिफाय करायचं, व्हेरिफिकेशन करायचं स्वतःचं, की ते फक्त अज्युमिंग, रेकग्नायझिंग आणि फुलफिलमेंट त्याच्यामुळं आलेलं आहे का ते तुम्ही खरंच तो प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे, त्याच्या रूट लेवलला गेलेला आहे. सो दॅट थिंग्स यू हॅव टू आयडेंटिफाय. आता हे जे काय या सब्जेक्टचे जे काय वर्क दिलेलं आहे मी, हे कुठेही तुम्हाला पेपरमध्ये लिहायची गरज नाही. ते तुम्ही फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे, स्वतः व्हेरीफाय करायचं आहे, स्वतः चेक करायचं आहे. आणि जोपर्यंत हे तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं फील येणार नाही, हे पण मी सांगतो. मला माहित आहे तुम्ही जर थोडासा हा सब्जेक्ट हा एक वेगळा म्हणून जर तुम्ही घेत असाल तर हरकत नाही, वेगळा म्हणून समजायला काय हरकत नाही, परंतु त्याच्यामधून काहीतरी चांगलं मिळणं एक्सपेक्टेड आहे. आणि ते चांगलं म्हणण्यापेक्षा जे काही प्रॉपर आहे ते प्रॉपर जर गोष्टी तुम्हाला जर मिळत गेल्या तर डेफिनेटली तुमच्या लाईफमधले भरपूर प्रॉब्लेम येणारे असतील, येत असतील, ते प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होणार आहेत आणि ते तुम्हीच सॉल्व्ह स्वतः करू शकणार आहे. ठीक आहे. सो अवर नेक्स्ट पॉइंट इज हार्मोनी इन बॉडी. आता बॉडीशी रिलेटेड आपण बघतो बघा. द सेल्फ आय इज अ कॉन्शियसनेस. इट्स अ कॉन्शियस वेअर द बॉडी इज अ मटेरियल. आपल्याला आता ह्या दोन गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, ते मी प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. दॅट आय इज डिफरंट अँड द बॉडी इज द डिफरंट. ओके. द बॉडी इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ अ सेल्फ. आता याला इन्स्ट्रुमेंट ऑफ अ सेल्फ म्हणलेलं आहे, म्हणजे तुमचा आय जो आहे दॅट आय इज अ प्रेझेंट, बट वेअर इट इज प्रेझेंट, इट इज इनसाइड यू. फक्त तुम्ही त्याचं फील करू शकता. इज इट राईट? दॅट आय इज डेफिनेटली प्रेझेंट अँड द बॉडी इज अ मटेरियल. ही जी काही मटेरियल आहे, आता हे लक्षात, याच्यातला डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे बघा. हे मटेरियल हे आज आहे तर उद्याच्याला नसणार आहे, परंतु दॅट सेल्फ आय इज ऑलवेज दॅट. गेट इट माय पॉइंट? सो दिस इज अबाउट दॅट द बॉडी, दॅट्स वाय वी से दॅट द बॉडी इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ अ आय. आय यूज बॉडी. आता हा बॉडी जे आपण जे म्हणतोय की द बॉडी इज अ मटेरियल, हू यूज दिस बॉडी? आय. Get it, my point? Now, I say that of that hand. Now, I will show that hand to you. This is the signal comes from that eye, so that the body behave like that, acts like that. म्हणजे everything
thing, it comes from that I, and accordingly the body will function, accordingly the body will work. So that's why the sentence is given, I use the body to see something, to do something, and to enjoy something. Very important sentence is that. Get it, my point? When whatever we see, we use that eyes, our eyes as one of that instrument. Through that eyes we can see, but who will see these things? कधी प्रश्न विचारलाय का तुम्ही स्वतःला? बघा की आपण जे बघतो ते आपण नॉर्मली म्हणतो की ते डोळ्यांनी बघतो. आर यू गेट इट माय पॉइंट? पण बघणारा कोण आहे? तर बघणारा हा आय आहे. And that I use eyes of the body to see something. हे जे काही आपले डोळे आहेत हे एक इन्स्ट्रुमेंट म्हणून तिथं ऍक्ट होत आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्या पाठीमागं जो आय आहे तो आय डोळ्या थ्रू बघण्याचं काम करतोय. म्हणजे आय यूज द बॉडी टू सी समथिंग, टू डू समथिंग अँड टू एन्जॉय समथिंग. आर यू गेट इट माय पॉइंट? So now you always try to think like that. Are you clear my point? You always try to think and try to see the eye and body separately, distinctly, so that you will realize these things. आता मी हे पॉइंट कितीही वेळे जरी सांगितलं, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत हा पॉइंट लक्षात येणार नाही. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्या बेसपर्यंत जाणं लक्षाचं आहे. आकांक्षा पसले, हु इज दॅट आकांक्षा पसले? C31 प्लीज. Okay, thank you. So this sentence, that's why I said that this sentence is very important, that I use the body to see something, to do something, or to enjoy something. Is it right? So this is very important. Now it is the responsibility of I. बघा आता ह्या आयच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. कारण आय हा बॉडीमध्ये आहे हे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. द आय विल टेक दॅट ऑल द डिसिजन्स अँड द बॉडी विल बिहेव लाईक दॅट, ऍक्ट्स लाईक दॅट. म्हणजे सगळे डिसिजन कोण घेतोय? आय घेतोय. पण बॉडी डिसिजन जे आयकडून जे डिसिजन आलेले आहेत त्या डिसिजननुसार बॉडी वर्क करते. बॉडीची ऍक्टिव्हिटी डिपेंड्स आहे आयच्या डिसिजनवरती. पण या आयची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? येस, आता तुम्हाला जर आय बॉडीमध्ये आहे हे समजल्यानंतर या आईच्या पण काय पण रिस्पॉन्सिबिलिटी असल्या पाहिजे. तर त्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत ते बघा. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ सेल्फ आय टू नर्चर द बॉडी. म्हणजे या बॉडीला पोसलं गेलं पाहिजे, कारण आपल्याला फिजिकली फिट राहणं गरजेचं आहे. म्हणजे नर्चर द बॉडी, म्हणजे आपली लहानपणापासून आतापर्यंत बघा ग्रोथ होत आलेली आहे. म्हणजे वी आर द बॉडी इज नर्चर्ड. गेट इट माय पॉइंट? प्रोटेक्ट. आईची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? या बॉडीची प्रोटेक्शन करणं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग ते प्रोटेक्शनसाठी काय डिसिजन घेतले पाहिजे ती रिस्पॉन्सिबिलिटी आयची आहे. अँड द राईट युटिलायझेशन ऑफ अ बॉडी. आणि या बॉडीचे जे काही पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्टचं युटिलायझेशन हे एक चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. ही रिस्पॉन्सिबिलिटी आयची आहे. वन्स अगेन ट्राय टू रीड दिस सेंटेन्स. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेल्फ आय टू नर्चर द बॉडी, टू प्रोटेक्ट द बॉडी अँड द राईट युटिलायझेशन ऑफ अ बॉडी. आता ह्या तीन गोष्टी मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत आयची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. आणि आता आपल्याला ह्या तीन गोष्टी इन डिटेल्स मध्ये बघायच्या. how that I nurture the body, how that I protect that body, and what is the right utilization of the body is there. Now the feeling of above म्हणजे काय? Nurture the body, protect the body, and right utilization of a body. The feeling of above in I is known as a संयम, self regulation. बघा, ज्या वेळेस आईची रिस्पॉन्सिबिलिटी आईला माहित आहे,
त्या रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या? 3. नर्चर द बॉडी, प्रोटेक्ट द बॉडी and the right utilization of a body. Somebody, Mayuri Janrao. Mayuri, ऐकताय का माझं? Yes, sir. Why you unmute yourself? तुमचा माइक चालू आहे मयुरी. Okay, thank you. So the feeling of the above means nurture the body, protect the body and right utilization of a body in the eye. ज्यावेळेस काय पांढरे हे वैष्णवी वैष्णवी ऐकताय का तुम्ही माझं? अरे आज का डिस्टर्बन्स असा वाढू लागलाय? मगाधरनं काही वेळापासून मी बघतोय 3 विद्यार्थी डिस्टर्ब करू लागलेत. So it's my request to all the students, please have a patience. I will wind up this session and see that this is very important. लक्षात येतंय तुम्हाला लाईफ जर विथ कंटिन्युअस हॅपीनेस जर जगायचं असेल, सो यू शुड नो दिस थिंग्स. ओके. सो द फिलिंग ऑफ अबाव इन आय म्हणजे जे काय आयच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्या आयच्या रिस्पॉन्सिबिलिटी आयला समजणं ते पण फार महत्वाचं आहे. इज नोन ॲज अ संयम, सेल्फ रेग्युलेशन. त्याला काय म्हणणार आहोत आपण? संयम. नाव we can also call it a self regulation. The feeling of responsibility in the self I for nurturing, protection and right utilization of a body, we call it a sayam. Is it right? If there is a sayam, म्हणजे जर आईला त्याच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या माहीत आहेत आणि त्याच्यानुसार आपल्या बॉडीचे सगळे मुवमेंट्स होते, त्याची ऍक्टिव्हिटी होते. इफ देर इज अ संयम in the self I of the body will fit and every body part will perform its expected functions. ज्यावेळेस आपण सेल्फ रेग्युलेटेड असणार आहे, ज्यावेळेस आपल्यामध्ये संयम असणार आहे, म्हणजे आयला त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी माहीत असणार आहेत, देन डेफिनेटली आवर बॉडी विल बी फिट. म्हणजे त्यावेळेस आपली बॉडी फिट असणार आहे. कारण आयच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तिथं सांगितलेल्या आहेत. नर्चर करणे, प्रोटेक्ट करणे, त्यानंतर राईट युटिलायझेशन करणे. देन डेफिनेटली आवर बॉडी इज फिट अँड एव्हरी बॉडी पार्ट विल परफॉर्म इट्स एक्सपेक्टेड फंक्शन. म्हणजे बॉडीचे जे काही प्रत्येक पार्ट आहे, म्हणजे डोळा असेल, नाक असेल, कान असेल, तोंड असेल, एव्हरी बॉडी पार्ट विल परफॉर्म इट्स एक्सपेक्टेड फंक्शन्स. Okay, so if the संयम is there in a self, संयम म्हणजे काय? ते फिलिंग, ज्या काय आयच्या रिस्पॉन्सिबिलिटीचं जे फिलिंग आहे, ते फिलिंग आय मध्ये असणं जर तसं असेल तर बॉडीचे प्रत्येक पार्ट हे त्याचं फंक्शन व्यवस्थित पार पाडत आहे. आणि तसं जर असेल तर त्या फिलिंगला काय म्हणलं किंवा त्या एंटिटीला काय म्हणलेलं आहे? इट्स अ स्वास्थ्य. म्हणजे कशाला स्वस्थ म्हणलेलं आहे बघा. इफ वी हॅव दॅट संयम इन अ आय, म्हणजे आय मध्ये संयम आहे म्हणून आपण फिजिकली फिट असाल, तर त्या फिजिकल फिट राहण्यासाठी किंवा ते फिजिकल फिट आपण ज्यावेळेस म्हणणार आहे, म्हणजे ज्यावेळेस बॉडीचे पार्ट हे त्याचं कार्य हे व्यवस्थित पार पाडणार आहेत, त्यावेळेस आपण म्हणणार आहोत की स्वास्थ्य आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? की आपल्या बॉडीचे सर्व पार्ट्स व्यवस्थित कार्यरत आहेत. So that every body part will perform its expected function. म्हणजे आय व्यवस्थित बघण्याचं काम करतोय, कान व्यवस्थित ऐकण्याचं काम करतोय. ज्यावेळेस बॉडीचे प्रत्येक पार्ट हे त्याचं एक्सपेक्टेड फंक्शन कंप्लीट करतील, त्यावेळेस आपण काय असणार आहे? स्वस्थ असणार आहे. बघा तुम्ही, आपण नॉर्मली हा शब्द वापरतो स्वास्थ्य. जर आपला एखादा पार्ट, बॉडीचा एखादा पार्ट जर त्याचं फंक्शन जर व्यवस्थितरित्या करत नसेल, तर डेफिनेटली वी आर नॉट हॅव्हिंग द स्वास्थ्य. म्हणजे आपण म्हणतो की माझं प्रकृती बिघडलेली आहे, स्वास्थ्य नाही आहे मला. गेट इट माय पॉईंट.
सो दिस इज द स्वास्थ्य आता सेल्फ संयम म्हणजे काय बघा, ते सगळ्यांना लक्षात आलं का? द फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इन द सेल्फ आय फॉर नर्चरिंग, प्रोटेक्शन अँड द राईट युटिलायझेशन ऑफ अ बॉडी. म्हणजे ते फिलिंग आय मध्ये असणं गरजेचं आहे, त्याला म्हणतोय आपण संयम, सेल्फ रेग्युलेशन. आणि ज्यावेळेस आपल्या आय मध्ये संयम असणार आहे, म्हणजे तो व्यवस्थितरित्या बॉडीला फिट ठेवणार आहे, बॉडीचे प्रत्येक अवयव त्यांचं स्वतःचं कार्य हे व्यवस्थित पार पडणार आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहोत? स्वास्थ्य म्हणणार आहोत. गेट इट माय पॉइंट? स्वास्थ्य, ज्याला आपण हेल्थ म्हणतो, इज द कंडिशन ऑफ अ बॉडी. स्वास्थ्य म्हणजे काय? एक बॉडीची कंडिशन आहे वेअर एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी इज परफॉर्मिंग इट्स एक्सपेक्टेड फंक्शन. ज्या वेळेस बॉडीचे प्रत्येक पार्ट हे त्यांचं कार्य हे व्यवस्थित पार पाडतील, त्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहोत? स्वास्थ्य म्हणणार आहोत. मग आता मला वाटतंय तुम्हाला या दोन शब्दाचा अर्थ लक्षात येईल. संयम म्हणजे काय आणि स्वास्थ्य म्हणजे काय. संयम म्हणजे काय? वन्स अगेन आय विल रिपीट. संयम इज नथिंग बट द फिलिंग ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आय to nurture the body, to protect the body, and right utilization of the body. That feeling is called as a Sayyam, self-regulation. And Swasthya manje kai? Is the condition of a body where every part of the body is performing its expected function. So we call it it's a Swasthya. And when we say that we are physically fit, ज्यावेळेस आपण म्हणतोय की मी फिजिकली फिट आहे, त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो की माझ्या बॉडीचे प्रत्येक अवयव हे व्यवस्थित त्यांचं काम पार पाडतात, म्हणजे आपल्याकडे स्वास्थ्य आहे. इट मीन्स दॅट. आणि स्वास्थ्य कधी येणार आहे? वेन दिस कंडिशन इट कम्स, वेन द संयम इज प्रेझेंट इन आय. वेन द संयम इज देअर इन द आय, म्हणजे आयला ज्यावेळेस त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी कळतील, म्हणजे कशाचे? प्रोटेक्ट करणे, त्यानंतर राईट युटिलायझेशन करणे, गेट इट माय पॉइंट, नर्चर करणे, ह्या गोष्टी असतील तर आपण फिजिकली फिट राहणार आहे. आणि संयम आणि स्वास्थ्य दोन्ही गोष्टी आपल्याकडे असणार आहेत. याचाच अर्थ देअर इज अ हार्मोनी विथ द बॉडी. बरोबर आहे? म्हणजे देअर इज अ हार्मोनी विथ द बॉडी. इट इज द फिट for use by the self. We are the physically fit. But today what happened? If you try to ask yourself, can you ask yourself, or can you give me that assurance you are physically fit? बघा, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकताय का? आणि जरी प्रश्न विचारला तर त्याचा एक्सपेक्टेड आन्सर येऊ शकताय का? आपण आज स्वतःला फिजिकली फिट म्हणू शकतो का? Ask this question yourself. I will give some time to you and try to see that answer. बघा तुमच्या आतून आन्सर काय येते ते तुम्ही चेक करा. जर फिजिकली फिट असाल तर we say that there is a संयम in I and we have that good स्वास्थ्य, health, physical fit. We are the physically fit. Get it my point? So now I think everyone asked that question to their self and they may get that answer of my question. So today if you see that, so today there is a lack of responsibility towards body. We are not at all bother about our body and the body parts. Get it my point? We are not at all bothered. Means we are not taking care of our body parts. म्हणजे आपण आपल्या बॉडीचे जे काही पार्ट्स आहेत त्याची व्यवस्थित रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यापासून वंचित आहोत. त्याची व्यवस्थित रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीये. द लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स बॉडी. द टेंडन्सी ऑफ मेडिकेशन टू सप्रेस द अलाइनमेंट. आपण बघा, आता थोडंसं डोकं दुखायला लागलं, आपण लगेचच मेडिसिन घेतो.
साधी सर्दी झाली आपण लगेच मेडिसिन घेतो. कुठं हात दुखायला लागला, कुठं पाय दुखायला लागलं, कान दुखायला लागला, आपण लगेच मेडिसिन घेतो. बट यू डोंट नो हाऊ द बॉडी इट विल वर्क. तर ॲक्च्युली आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत ते प्रॉब्लेम स्वतःची स्वतः त्याचं सोल्युशन फाइंड करण्याची प्रोसेस होत असते. त्याला म्हणलं जातं हिलिंग प्रोसेस. पण तरी देखील आपल्याला काय पाहिजे असतं? क्विक रिलीफ. पहिली गोष्ट एक की आपण प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काम करत नाही, आणि दुसरी गोष्ट जरी प्रॉब्लेम आला तर त्याला ठराविक टाइम देत नाही त्याला सोल्युशन मिळण्यासाठी, लगेचच आपण मेडिसिन घेतो आणि आजकाल ती हॅबिट होऊन बसली. So we must know that our body and the process of our body, what happened inside that body, we must understood. Get it, my friend? So today we are facing this problem. Now today we are also facing the problem in the body due to drinking the polluted water, the polluted air, the food with a lot of chemicals. Get it, my point? These are the main reasons. That's why today we are not feeling physically fit. And if we are not physically fit, then definitely we never be the mentally fit. Get it, my point? So today we are observing this problem. So what is the necessary thing? There is a need to take care of a body. म्हणजे आपण आपल्या बॉडीची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. When you will be physical fit, then definitely you can do anything. Get it, my point? So these are the main problem. The program to take care of a body. आता आपण ते बघूया की काय नेमकं आपली दिनचर्या कशी असली पाहिजे बॉडीची फिट राहण्यासाठी. नर्चरिंग द बॉडी म्हणजे पोसणे, बॉडी पोस म्हणजे आपल्याला व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे. नर्चरिंग ऑफ द बॉडी. देन प्रोटेक्ट दॅट बॉडी, त्याचं संरक्षण करता आलं पाहिजे. अँड द राईट युटिलायझेशन ऑफ अ बॉडी, त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. सो विथ दीज 3 थिंग्स वी कॅन टेक केअर ऑफ अ बॉडी. नर्चर करणे म्हणजे काय की आपल्या बॉडीला काय पाहिजे. जंक फूड पाहिजे का आपल्या बॉडीला? नाहीये. आपल्या बॉडीला जे काय पाहिजे ते आपण बॉडीला दिलं पाहिजे, त्याला म्हणायचं पोसणे. बट नाउ अ डेज lot of peoples like the junk food, but though they know that the junk food is not good for that health, म्हणजे ते माहीत असून सुद्धा ते लोक जंक फूड घेत आहेत. This is the problem. Then how you can expect that every body part will perform its function accurately? Not at all. Get it, my point? So protection of a body. Now we are living in Maharashtra. As we know that the Maharashtra is in the summer season, that Maharashtra is very hot. So what to wear? बरोबर आहे. जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही उबदार कपडे घालून फिरायला लागलात, so definitely it's not the protection of a body. Get it, my friend? Depends upon that places, that something is which types of clothes we have to wear, that we know these things. So definitely we have to follow these things. Get it, my friend? The right utilization of a body, सदुपयोग त्याचा व्यवस्थित करता आला पाहिजे. आता सदुपयोग म्हणायचं झालं तर काय की बाबा आपल्याला मिनिमम एक 6 ते 8 तासाची झोप बॉडीसाठी पाहिजे, पण आपण देतो का? Ask this question to yourself. आपण देतो का ती झोप? मला वाटतंय. आणि ते झोप तर दिली जरी असेल तरी आपण ते ठराविक वेळेतच देतो का? नाहीतर काही जणांचं शेड्यूल असं असतं की रात्री 1 वाजता झोपायचं, सकाळी 10-11 वाजता उठायचं. इज इट नॉट गुड? काहीतरी आपल्याला एक ठराविक ड्युरेशन दिलेलं आहे, त्या ड्युरेशनमध्ये ती गोष्ट होणे एक्सपेक्टेड आहे. गेट इट, माय पॉईंट? आणि आजकाल हेच होत आहे, बॉडीचं व्यवस्थित सदुपयोग होत नाही, त्याचं व्यवस्थित संरक्षण होत नाही, त्याचं व्यवस्थित पोषण होत नाही. अँड देन हाऊ एव्हरी वन एक्सपेक्ट दॅट
आय शुड बी फिजिकली फिट. मग ते तुम्ही एक्सपेक्ट कसं करू शकता की मी फिजिकली फिट असलं पाहिजे. अँड बिकॉज ऑफ दॅट द मेडिसिन्स आर रिक्वायर्ड. Get it, my friend? So we have to understood these three things. One, nurturing of the body. Second, the protection of the body. And the third, the right utilization of the body. आता काही आता बघा, मी अजून एक उदाहरण देतो की काही विद्यार्थी हे फिजिकली फिट राहण्याच्या पाठीमागं जाण्यासाठी खूप एक्सरसाइज करतात. ट्रिमंडस एक्सरसाइज. दॅट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड. म्हणजे त्याचा राईट युटिलायझेशन होत नाहीये, त्याचा व्यवस्थित सदुपयोग होत नाहीये. लक्षात येत आहे? म्हणजे जर आपल्याला 1 किलोमीटर चालायचं असेल तर डेफिनेटली आपण ते चालू शकतो. पण जर मी म्हणलं की 25 किलोमीटर जायचं आहे तर तुम्ही ते चालत गेलं पाहिजे का? नाही. ते बॉडीशी एक्झर्शन होणार आहे. म्हणजे काय, मग तुम्ही कुठलं तरी व्हेकल बघितलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ झाला की तिचा सदुपयोग, द राईट युटिलायझेशन ऑफ अ बॉडी. गेट इट माय पॉईंट? आणि नर्चरिंग ऑफ द बॉडी याच्यामध्ये जर बोलायचं असेल तर पुष्कळ काही आहे. पुष्कळ काही सांगता येईल मला. फक्त तुम्हाला ती गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं की बाबा आपल्याला सगळ्यांना असं कोण आहे का इथं की ज्यांना जंक फूड हे हेल्थसाठी चांगलं नाहीये हे माहीत नाहीये. कोल्ड ड्रिंक हे हेल्थसाठी चांगलं नाहीये हे माहीत नाहीये. चॉकलेट, बिस्किट्स हे बॉडीसाठी चांगलं नाहीये हे माहीत नाहीये. असं कोणीही नाहीये, पण सगळेजण तो आहार घेतात. यू गेट इट माय पॉइंट? व्हॉट इज नेसेसरी? फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आर नेसेसरी. इज इट राईट? ग्रीन व्हेजिटेबल्स आर नेसेसरी फॉर नर्चरिंग ऑफ द बॉडी. पण ते आवडत नाही. सो दिस इज द प्रॉब्लेम. अँड बिकॉज ऑफ दॅट आवर बॉडी will not be physically fit. Get it, my friend? So today we stop here. Then in the next lecture onwards we will have the discussion about these three things: nurturing of the body, protection of the body, and the right utilization of body. But before that, I request to all the students, whatever the points we are discussing, please try to think on that point. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः त्या सगळ्या पॉइंट्स वरती विचार करणार नाही, यू हॅव टू गिव्ह द टाइम टू थिंक ऑन दॅट पॉइंट, तोपर्यंत तुम्हाला ते पॉइंट्स व्यवस्थित लक्षात येणार नाही. बिकॉज दिस इज व्हेरी हेल्पफुल टू लिव्ह द लाईफ. ओके, सो टुडे वी स्टॉप हियर. वी विल डिस्कस in the next lecture these 3 points: nurturing, protection, and the right utilization of a body. Okay, so I will end the meeting to all. Thank you very much.